तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. पुन्हा एकदा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, कालचा भाऊचा धक्का खूप जोरदार होता. भाऊच्या धक्क्यांमध्ये कोणाची क्लास लागली तर कोणाचं कौतुक झालं. भाऊच्या धक्क्यामध्ये कोणाला काय बोललं गेलं आणि कोणासोबत काय झालं याबद्दल आपण चर्चा तर करणारच आहे. पण आज भाऊ कोणाची क्लास लावणार आणि कोणाला घराबाहेर काढणार आणि कोणाची एंट्री होण्याचे चान्सेस आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमधनं जाणून घेऊया. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. सो मित्रांनो, पहिले तर मी थोडासा कालचा ओव्हरलुक घेऊन घेतो. काल सूरजचं खूप जास्त कौतुक झालं. वैभव दादाची जबरदस्त क्लास लागली. सूरजच्या कौतुकामध्ये एक छोटीशी गोष्ट अजून निघाली की पॅडी दादा, अंकिता आणि धनंजय दादा हे तिघांना रितेश दादांनी बोलले की तुम्ही सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार करू नका. सूरजला तुम्ही समजावताय, वेल गुड आहे, पण त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही वार नका करू. तुम्ही तसं करताय ते चुकीचं आहे. सो तो एक गोष्ट त्याने काल त्या गोष्टी कालच्या भाऊच्या धक्क्यामध्ये या तिघांना एक शिकवण दिली आहे. पॅडी दादा, अंकिता आणि डीपी दादाला त्यांनी हे स्वीकारही केलंय की म्हणजे ते असं करत नाहीये, पण त्यांनी बोलले की चलो एक पॉझिटिव्हली घेऊया ही गोष्ट. सो हा एक गोष्ट कालच्या भाऊच्या धक्क्यामध्ये घडली. त्यानंतर भाऊच्या धक्क्यामध्ये वैभव दादाची मस्त क्लास लागली आहे. वैभव दादाच्या भाषेवर बोलणं झालंय, वैभव दादाच्या गद्दारीवर बोलणं आलंय, वैभव दादाला फितूर, गद्दार, सेल्फिश, त्यानंतर नंतर अजून बरेच 3-4 वर्ड्स यूज केले. आणि दादांनी क्लिअरली अरबाजला विचारलं की कोण आहे हा, तर त्यांनी क्लिअर सांगितलं की वैभव आहे हा. संपूर्ण घराला माहिती की कोण आहे गद्दार, कोण आहे फितूर. सो हीच गोष्ट. त्यानंतर निकिताचा एक नवीनच बिग बॉस चालू आहे. ही गोष्ट आपल्या दादांनी काल क्लिअर केली की निकिताचा एक वेगळाच कुठला तरी बिग बॉस चाललाय. आणि त्या आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी मी कव्हर केल्या आहेत. ठीक आहे, मी त्याच गोष्टी परत रिपीट नाही करणार. सो मित्रांनो, गोष्ट करूया आजच्या एपिसोडची. आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये काय काय होणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला ओव्हरलुक देऊ शकतो. आज घरामध्ये 3 मेंबर येणार आहेत, म्हणजे गेस्ट म्हणू शकतो आपण त्यांना, अतिथी 3 येणार आहे. अबीर गुलाल म्हणून एक शो आहे, त्याचे मेन लीड कास्ट आहे ना, ते 3 येणार आहेत आणि ते घरामध्ये येऊन जाम कल्ला करणार आहे, एकदम जबरदस्त कल्ला करणार आहे. कारण ते घरामध्ये येऊन तिखट सासू कोण असे तिखट अवॉर्ड ते घेऊन आलेले आहेत घरामध्ये, ज्याच्याने बऱ्याच लोकांना मिरच्या लागणार आहेत आणि बऱ्याच लोकांच्या मिरच्या उडणार आहेत. सो हे 3 आल्यावर खूपच मजा येणार आहे. आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे त्यानंतर अबीर गुलाल या सिरियलची जी मेन लीड कास्ट गर्ल आहे, ती मुलगी, तिने एक भाऊक मुवमेंट तिथे क्रिएट केला. तिने सूरजला राखी बांधलेली आहे. सो कारण सूरजची स्टोरी संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती सूरजची स्टोरी काय. सो तिने ती एक राखी त्याला बांधली, त्यामुळे तो एक भाऊक मुवमेंट तिथे क्रिएट होणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघणारच आणि कुठेतरी तुम्हालाही वाटेल, फील होईल, कारण उद्या रक्षाबंधन आहे. सो तिथे ती एक गोष्ट भाऊक करणार आहे तुम्हाला. गायत्री नाव आहे तिचं एक ॲक्च्युली. त्यानंतर आजच्या एपिसोडमध्ये सर्वात मेन गोष्ट अशी होणार आहे की महाराष्ट्र नेमकं बिग बॉसच्या कंटेस्टंट बद्दल काय विचार करतो. सर्वात मेन टॉपिक हाच आहे. महाराष्ट्र कोणाबद्दल काय विचार करतोय, कोणता कंटेस्टंट काय करतोय, कोणता कंटेस्टंट काय आहे, याबद्दल महाराष्ट्र काय विचार करतोय यावर नक्कीच चर्चा होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्राने एक आजच्या प्रोमोमध्ये ना दादांनी 3 क्लिप्स दाखवल्या. आजच्या प्रोमोमध्ये बघितलं असणार, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की महाराष्ट्रामध्ये कमजोर कोण वाटतोय, महाराष्ट्रामध्ये पावडर लावून कोण फिरतोय आणि निकीच्या गँगसोबत कोणी भिडायला पाहिजे याबद्दल चर्चा होणारच आहे. मी रिव्हील नाही करणार मित्रांनो, एपिसोड बघण्यात काय अर्थ नाही आहे, सगळंच मी सांगितलं तर. सो ती गोष्ट होणार आहे. त्यानंतर भाऊच्या धक्क्यामध्ये मध्येच थोडी कॉमेडी पण होते. सो वर्षाताई आणि जान्हवीताईंनी डान्स केलाय, तर त्या डान्सची जी मज्जा भाऊंनी घेतली आपले रितेश दादांनी, ती जबरदस्त होती.
मला जाऊ द्या ना घरी या गाण्यावर त्यांनी डान्स केलेला आहे. सो त्यामुळे भाऊंनी त्यांचं खूप मनापासून कौतुक केलेलं आहे. ते पण आज आपल्याला बघायला भेटेलच. त्यानंतर भाऊच्या धक्क्यामध्ये ना सर्वात थोडासा एक ट्विस्ट आलेला आहे. भाऊच्या धक्क्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे आणि बिग बॉस 5 मराठीच्या सीझनमध्ये आय थिंक हा पहिल्यांदा घडते. एक रूम नवीन ओपन झाला आहे ज्याचं नाव आहे चक्रव्यूह रूम. मित्रांनो नोट करा, चक्रव्यूह रूम नाव आहे त्याचं. त्या चक्रव्यूहच्या रूममध्ये कंटेस्टंटलाच कळेल, सदस्यांना कळेल की कोण आपला आहे आणि कोण परका. आता ते नेमकं काय चक्रव्यूह रूम काय डिफाईन करतो किंवा काय सांगतो हे तर आजच्या एपिसोडमध्येच कळणार आहे. आणि कोणाचे डोळे उघडतात हे पण आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये कळणारच आहे. ऑलमोस्ट लोकांचे डोळे उघडलेच आहे, पण काही लोक आहेत अजून ज्यांचे डोळे उघडणे बाकी आहे. सो ते पण आजच्या एपिसोडमध्ये आय थिंक ओपन झालेच पाहिजे, डोळे उघडलेच पाहिजे. सो चक्रव्यूह रूम हा एक नवीन कन्सेप्ट ऐकायला येतोय, त्याबद्दल मी खूप एक्सायटेड आहे. नेमकं काय होणार आहे चक्रव्यूह रूममध्ये. सूरजच्या गेममुळे असं पण महाराष्ट्र त्याला खूप प्रेम देतोय आणि दादा पण बोलतायत, रितेश दादा, की सूरजचा गेम हार्ड चाललाय. सूरजच्या जेव्हा अंगात येतो सूरज व्हायरल होतो. सूरजच्या अंगात येतो आणि सूरज डान्स करतो. तर सूरज जेव्हा डान्स करतो तेव्हा कोणाला आजूबाजूला उभं नाही करत, तो एकटाच आपल्या धुंदीत असतो. सो तेही आपल्याला आज बघायला भेटेल. सूरजचा डान्सही आपल्याला बघायला भेटेल. बोलीगत धोका SQ त्यानंतर सर्वात मेन पार्ट आजचा हाच आहे. एक गोष्ट आहे, आजच्या भागामध्ये आजच्या एपिसोडमध्ये कुठल्याही प्रकारचं एलिमिनेशन रद्द होणार नाहीये. घरातनं एक कंटेस्टंट घराबाहेर जाणार म्हणजे जाणार, हे फिक्स्ड आहे. 4 एलिमिनेटेड कंटेस्टंट आहेत, नॉमिनेटेड कंटेस्टंट आहेत. सूरज, अभिजित, योगिता आणि निखिल या चौघांपैकी एकाचं जाणं फिक्स्ड आहे. त्यात एक छोटासा अजून एक ट्विस्ट आला आहे. डेंजर रूम म्हणून एक अजून रूम ओपन झाला आहे. त्या डेंजर रूममध्ये जे लोक या वीकमध्ये सेफ असतील ते लोक सेफ नसतील. आता ही कन्सेप्ट नेमकी काय आहे हे थोडंसं कन्फ्युजन क्रिएशन झालं आहे. नेमकं सेफ असतील पण सेफ नसतील, त्याबद्दल जाणणं खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी वोटिंग ट्रेंड्सच्या हिशोबाने फिक्स्ड एलिमिनेशन मी तुम्हाला सांगू शकतो, जो घराबाहेर जाईल आजच्या एपिसोडमध्ये. आणि खबरही आलेली आहे की आज निखिल आपल्या घराबाहेर जाणार आहे. कारण महाराष्ट्राने वोटिंग ट्रेंड्सच्या हिशोबाने महाराष्ट्राला 1 नंबरला न सांगता मी 4 नंबरपासून सुरुवात करतो. तर 4 नंबरला आपल्या निखिल दादाच आहे, 3 नंबरला योगिता आहे, 2 नंबरला आपले लाडके सिंगर अभिजित दादा आहे आणि 1 नंबरला सूरज आहे. सो या हिशोबानेच वोटिंग ट्रेंड्स आहे. महाराष्ट्राने सूरजला, अभिजितला भरभरून प्रेम दिलेलं आहे, कारण त्यांचा गेम त्यांना आवडतो. योगितालाही प्रेम दिलेलं आहे. फक्त योगिता थोडी मध्येच दिशाभूल झाली होती, पण तिने आपला गेअरअप केलेला आहे. सो तिचा गेम लोकांना आवडेल, त्यामुळे ते तिला बघू इच्छिताल. महाराष्ट्राची जनता योगिताला बघू इच्छिते, म्हणून तिलाही या नॉमिनेशनपासून या एलिमिनेशनपासून सेव्ह केलं आहे. सो निखिल हा फिक्स्ड आज घराबाहेर जाणार, हे फिक्स्ड आहे. सो बाकी आजच्या एपिसोडमध्ये अजून काय कल्ला होणार आहे आपण बघूच रात्री 9 वाजता जिओ सिनेमा आणि कलर्स मराठीवर. तोपर्यंत